नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की आज राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण रसायनशास्त्र या विषयाचे क्वेश्चन्स आणि आन्सर की डिस्कस करणार आहोत. केमिस्ट्री विषयामध्ये यावेळेस 7 प्रश्न विचारले होते. अ, नेहमी आयोग काय करतोय, केमिस्ट्रीमध्ये जास्त भर देतोय. केमिस्ट्रीचे क्वेश्चन जास्त विचारतोय. ॲक्चुअली केमिस्ट्री क्वेश्चनचा जो डेप्थ आहे ती थोडीशी वाढत चाललेली आहे. आता आयोग काय करतोय, 11th आणि 12th एन-सी-आर-टीचे क्वेशन्स आपल्याला देतोय. त्या सिलेबसमधून आपल्याला क्वेशन देतोय. 1-2 क्वेशन मोस्टली आयोग काय करतो, की त्याच्यामधले टाकतोय. तर आपल्याला एन-सी-आर-टी पण प्रिफर करणं गरजेचं आहे. तर चला स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय. हां. मला एक म्हणायचं आहे, की आपण जेव्हा मराठीमध्ये प्रश्न वाचतो, कधी-कधी प्रश्न इंग्लिशमध्ये वाचायला पण हवा. मोस्टली केमिस्ट्री असो किंवा सायन्सचा कुठलाही प्रश्न आपण इंग्लिशमध्ये वाचलेला किंवा सॉल्व्ह केलेला कधी पण बेटर असतो. बघा, रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे रासायनिक अभिक्रिया म्हणजे केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन रेट्स जनरली आता जनरली होतं बघा का, आपल्याकडे एक रिएक्शन आहे. ए प्लस बी दोघांना जर आपण रिएक्ट केलं, तर आपल्याला काय मिळतं? एबी हा एक आपल्याला मॉलिक्यूल मिळतो. बरोबर? हे कंपाउंड मिळतो. आता जनरली हा एक नॉर्मल प्रश्न आहे. सुरुवातीला काय होतं बघा, ए आणि बी हे जास्त प्रमाणात असतात. याला आपण रिएक्टंट म्हणतो. याला काय म्हणतो आपण? रिएक्टंट. ओके. these आर कॉल्ड एज रिएक्टंट. इंग्लिशमध्ये बेटर पडतं. आता बघा ए आणि बी हा सुरुवातीला कसा जास्त असणार? म्हणजे दोघांचा रिएक्शनचा रेट वाढणार, बरोबर? सुरुवातीला काय होतं ॲट द बिगिनिंग रेट हा जास्त असतो आणि जसं रिएक्शन जसं बघा, आपल्याकडे हा 10 ग्राम आहे समजलं आणि हा 10 ग्राम आहे. तर सुरुवातीला काय होणार? हे 10 ग्राम रिएक्ट होणार. दोघांचा बरोबर इक्वल अमाउंट आहे. तर दोघं फास्ट रिएक्ट होणार. जसं तुमचा ए बनत जाणार, ए मॉलिक्यूल बनत जाणार म्हणजे हा ए प्लस बी कमी-कमी होत जाणार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, रेट ऑफ रिएक्शन रेट ऑफ रिएक्शन रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे रिएक्टंटची तुमची अमाउंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजे तुमचे जे स्टार्टिंग मटेरियल. बरोबर. सुरुवातीला काय असणार? सुरुवातीला आपले दोन्ही रिएक्टंट जास्त होते, जास्त प्रमाणात होते. तर दोन्ही रिएक्टंट जास्त प्रमाणात असल्यामुळे काय झालं? रेट ऑफ रिएक्शन वाढला. तर यामध्ये आन्सर बघा काय होईल? आर ग्रेटर ॲट द बिगिनिंग ऑफ रिएक्शन एंड डिक्रीज विथ टाईम. म्हणजे काय होतं? सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसह कमी होत जातो. ही केमिकल रिएक्शन आहे. आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला सायन्स हा विषय एकदम डिटेलमध्ये शिकवला जाईल. ओके, एकदम डिटेलमध्ये, की ॲक्चुअली रिएक्शन होती कशी आहे. आता आपल्याला डेप्थमध्ये याची माहिती असायला हवी. वर-वर शिकून फायदा नसतो. कारण एखादा प्रश्न आपल्याला डिटेलमध्ये विचारला त्याबद्दल आपल्याला थोडासा त्याची हिस्ट्री माहिती असायला हवी, की त्या क्वेश्चनच्या मागे काय कन्सेप्ट दिलेला आहे. तर प्रत्येक क्वेश्चनच्या मागे एक प्रॉपर कन्सेप्ट असतो. तो कन्सेप्ट आपल्याला समजायला हवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 66. हां, तुम्ही तुमचा सेट मॅच करून घ्या, की हा प्रश्न बघा तुमच्या सेटमध्ये कुठल्या क्रमांकावर आहे, त्याप्रमाणे तुम्ही आन्सर मॅच करून घ्या. खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर. केमिस्ट्रीचा विषय आहे, प्रश्न आहे, सायन्सचा प्रश्न तर इंग्लिशमध्ये आपल्याला प्रिफर करायला हवा. बघा क्वेशन काय बोललाय, "व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट?" ओके, "व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट?" नाऊ डायमंड इज अ नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा, डायमंड हा एकदम हार्डेस्ट कंपाउंड आहे, बरोबर. डायमंड इज मेड अप ऑफ कार्बन. डायमंड हा कार्बनपासून बनलेला असतो आणि एक डायमंडमध्ये एक कार्बन हा 4 कार्बनला अटॅच असतो. एक असं केज लाइक स्ट्रक्चर बनतं. बघा हा कार्बन पुन्हा 4 कार्बनला डायरेक्टली अटॅच असणार, राइट? असं केज लाइक स्ट्रक्चर बनतं. असं केज लाइक स्ट्रक्चर बनतं डायमंडमध्ये. तर डायमंडमध्ये काय असतं, एक कार्बन हा वेगवेगळ्या 4 कार्बनला अटॅच झालेला असतो. त्यामुळे काय होतं, कार्बनमध्ये एक पण फ्री इलेक्ट्रॉन नसतो डायमंडमध्ये. डायमंडचा जो कार्बन असतो, देअर इज नो फ्री इलेक्ट्रॉन. देअर इज नो फ्री इलेक्ट्रॉन. जर फ्री इलेक्ट्रॉन नसेल तर इलेक्ट्रिक कंडक्टन्स होणार नाही, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कॅरी केलं जाणार नाही. म्हणजे हा ऑप्शन तर बरोबर आहे, राइट? ए इज करेक्ट. नाउ सेकंड ऑप्शन बी, ग्राफाइट हॅज 2 डायमेन्शनल शीट लाइक स्ट्रक्चर. बरोबर. ग्राफाइट हा 2D स्ट्रक्चर मध्ये असतो. 2D शीट लाइक स्ट्रक्चर. ग्राफाइट इज ऑल्सो मेड अप ऑफ कार्बन आणि याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो. असा एक प्रश्न आयोगाने विचारला होता, की अल्किन मध्ये काय असतो? अल्किन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. आणि नेक्स्ट, ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. राइट, ग्राफाइट इज गुड कंडक्टर बिकॉज
ग्राफाइट कंटेन्स फ्री इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात, फ्री इलेक्ट्रॉन, सो देअरफॉर इट कॅन कॅरी इलेक्ट्रिक करंट. तर हा पण काय असतो, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जसं आपलं पेन्सिलमध्ये जे नीप असते ती ग्राफाईटची बनलेली असते. ग्राफाईट मध्ये फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो करंट कॅरी करू शकतो, म्हणजे हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे, बरोबर. आता एबीसी पण ऑप्शन आपल्याला दिसतो. नो डायमंड इज यूज फॉर रॉक ड्रिलिंग, म्हणजे खडकाला भोग पाडायला हिरा वापरतात, बरोबर आहे. आता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं, डायमंड इज हार्डेस्ट कंपाऊंड. इतका जास्त हार्ड आहे की आपण जे पण ड्रिलिंग मशीन्स वगैरे आहे किंवा ज्या हार्ड मेटलला किंवा हार्ड सरफेसला आपल्याला कट ड्रिल करायचं असेल तर आपण डायमंड यूज करू शकतो. म्हणजे हे विधान पण बरोबर आहे. तर आपला आन्सर काय असणार, ऑल ऑफ दी अबाव, बरोबर. मी वारंवार सांगतो की सायन्सचा प्रश्न इंग्लिशमध्ये प्रिफर केलेला बरा पडतो. नाव नेक्स्ट. आता हा प्रश्न बघा, हा 10वीच्या लेवलचा पण आहे आणि 11वीच्या लेवलचा पण आहे. क्वेश्चन नंबर 67. कॅल्शियम ऑक्साईडची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी काय करतात. आता बघा इंग्लिशमध्ये आपण वाचूयात. इन कॅल्शियम ऑक्साईड, सो ॲज टू अचीव द स्टेबल ऑक्टेट, म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड मध्ये कॅल्शियम किंवा ऑक्सिजन हे दोन आपले एलिमेंट आहेत, तर ते ऑक्टेट मिळवण्यासाठी काय करू शकतात. आता बघा हा कॅल्शियम काय आपला याचा ॲटॉमिक नंबर असतो 20, बरोबर. याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतो 2,8,2, बरोबर. हे 20 इलेक्ट्रॉन्स मी दिले. आता याचा शेवटचा शेल कुठला, हा शेल, याला काय म्हणतो, शेवटचा शेल, याला व्हॅलेन्स शेल म्हणायचा. हा काय असतो, व्हॅलेन्स शेल. आता याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर. आता जर या 2ला आपल्याला 8 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, याला 6 इलेक्ट्रॉन द्यावे लागतात. आता मला सांगा 6 इलेक्ट्रॉन याला घेणं सोपं आहे की 2 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे, बरोबर. हा काय करेल, हे 2 इलेक्ट्रॉन देऊन देणार. जेव्हा हा 2 इलेक्ट्रॉन देणार तर याचा ऑक्टेट कंप्लीट होणार, बरोबर. जेव्हा आपण कॅल्शियमचे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार, बघा जेव्हा मी कॅल्शियमचे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार तर कॅल्शियम काय बनणार, 2,8,8, म्हणजे याचा ऑक्टेट कंप्लीट झाला. जेव्हा कॅल्शियम 2 इलेक्ट्रॉन देतो दुसऱ्याला तर त्याच्यावर चार्ज येतो +2. 1 इलेक्ट्रॉन दिला तर 1 प्लस, 2 दिले तर +2, बरोबर. म्हणजे या केसमध्ये काय होणार, कॅल्शियम 2 इलेक्ट्रॉन देणार, कोणाला देणार, ऑक्सिजनला, बरोबर. कॅल्शियम +2 बनतो आणि ऑक्सिजन -2 बनतो. +2 म्हणजे याने दिले आणि -2 म्हणजे याने घेतले. कॅल्शियम डोनेट 2 इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स ऑक्सिजन ॲटम. तर काय म्हणू आपण, कॅल्शियम ॲटम ट्रान्सफर 2 इलेक्ट्रॉन्स टू द ऑक्सिजन ॲटम, बरोबर. कोणते इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ऑलवेज रिमेंबर दॅट ॲटम डोनेट इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ओनली, म्हणजे तो त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच डोनेट करतो. मला वाटतं या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कळाला असेल. सगळ्यांनी आन्सर मला वाटतं करेक्ट दिलं असावं. आय होप सगळ्यांनी आन्सर करेक्ट केलं असावं. क्वेश्चन नंबर 68. व्हेरी मतलब गुड क्वेश्चन. ऍक्च्युली हा क्वेश्चन डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आहे. बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही की हे आता या क्वेश्चन मध्ये जे ऑप्शन दिले LiLH4, NaNH3, NaBH4, H2 निकेल, आणि तुम्हाला कोणी सांगणार पण नाही की यामध्ये काय असतं. जो बेसिक कोर सब्जेक्ट मला मतलब फॅकल्टी असेल तोच सांगू शकणार की याच्यामध्ये काय आहे. आता बघा क्वेश्चन आपण इंग्लिश मध्ये वाचून घेऊयात. एक मिनिट. दिसतोय आपल्याला प्रश्न, हा प्रश्न बघा काय दिलेला आहे. द माइल्डेस्ट रिड्युसिंग एजंट विच रिड्यूस ओनली कार्बोनिल ग्रुप इन प्रेझेन्स ऑफ नायट्रो कार्बोक्सिल डबल बॉन्ड अँड इस्टर ग्रुप. आता यांनी काय म्हटलंय, हा सौम्य क्षपनक आहे म्हणजे रिड्युसिंग एजंट जो फक्त कार्बोनिल गटाचे क्षपन इतर गटा उदाहरणार्थ नायट्रो कार्बोक्सिल इस्टर दुहेरी बंध असताना करतो. आता ऍक्च्युली इंग्लिश मध्येच आपल्याला प्रिफर करायचं आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. पहिला ऑप्शन आहे LiLH4, याला म्हणतो आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ऍक्च्युली बऱ्याचशा लोकांनी 1 किंवा 3 आन्सर केला असावा, पण 1 आन्सर इज कम्प्लिटली रॉंग. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. हा खूप स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट असतो. स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट हे आपल्याला NCERTच्या 12th मध्ये मिळेल, 12th बुकामध्ये मिळेल. हा स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट असतो. हा कार्बोनिल ग्रुप असो किंवा नायट्रो कार्बोक्सिल आणि इस्टर ग्रुपला सगळ्यांना रिड्यूस करतो. म्हणजे आन्सर रॉंग.
याचा आन्सर आहे ऑप्शन सी NaBH4. NaBH4 इज माइल्ड रिड्युसिंग एजंट. माइल्ड किंवा आपण याला वीक म्हणतो, वीक रिड्युसिंग एजंट. हा वीक रिड्युसिंग एजंट असतो आणि हा काय करतो, ओनली अल्डिहाइड अँड कीटोनला रिड्यूस करतो. कार्बोनिल ग्रुप म्हणजे कुठला, अल्डिहाइड आणि कीटोन. अल्डिहाइड आणि कीटोन हे दोन फंक्शनल ग्रुप असतात, अल्डिहाइड आणि कीटोन. हे बघा सोडियम आणि लिक्विड अमोनिया तुम्हाला दिला, सोडियम अमोनिया. सोडियम अमोनिया काय करतात, हा पण रिड्यूस करू शकतो, हा पण एक रिड्युसिंग एजंट आहे, पण तो बाकी डबल बॉन्डला किंवा या बाकी ग्रुपला पण रिड्यूस करू शकतो. H2 निकेल म्हणजे हायड्रोजिनेशन, या रिएक्शनला म्हणतो आपण हायड्रोजिनेशन. निकेल काय असतो, या इथे कॅटलिस्ट यूज केलेला असतो, बरोबर. निकेलचं काम काय, कॅटलिस्ट. निकेल अल्डिहाइड कीटोनला पण रिड्यूस करतो, डबल बॉन्डला रिड्यूस करतो, ट्रिपल बॉन्डला करतो, कार्बोक्सिलिक ऍसिडला करू शकतो आणि नायट्रो ग्रुपला पण करू शकतो. तर करेक्ट याचा आन्सर आपल्याला 3 मिळणार. आयोग याचा आन्सर 3च देणार. ओके. आणि हा सेम क्वेश्चन इज फ्रॉम NCERT 12th. ओके. जसं आपण आता केमिस्ट्री किंवा सायन्स विषयाचा आपण लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला हे सगळं शिकायला मिळणार, बरोबर, आणि विथ डिटेल कन्सेप्ट. नाउ क्वेश्चन नंबर 69. कोणाची आयन ऊर्जा, आयन ऊर्जा म्हणजे आयनायझेशन एनर्जी. आता ऍक्च्युली आयोनायझेशन एनर्जी काय असतं, समजा एक ऍटम आहे आपल्याकडे, ऍटम एचा हा व्हॅलेन्शियल जो मी लिहितोय, हा व्हॅलेन्शियल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. आता ऍटम एचा जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे त्याला आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे त्याला काढायचंय बाहेर. ऍटम एचा जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे त्याला जर बाहेर काढायचा असेल तर आपल्याला एक एनर्जी द्यावी लागेल, बरोबर. त्या एनर्जीलाच आपण काय म्हणतो, आयोनायझेशन एनर्जी. त्या एनर्जीचं नाव काय असतं, आयोनायझेशन एनर्जी. त्याला आपण म्हणतो आयई म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो आयनन ऊर्जा. ऍक्च्युली मराठीमध्ये नाव लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे, त्यापेक्षा इंग्लिशमध्ये प्रिफर करणं कधी पण करेक्ट राहील. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये केमिस्ट्री हो, सायन्स, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फार्मसी सगळ्या टॉपिकचे व्हिडिओज मिळतील. नाउ आय एम द faculty of chemistry. I have completed my master of chemistry. Then I have completed my NET set GATE in chemistry. I have done my D pharmacy. I have done my graduate in biotechnology, microbiology and chemistry. So I know, म्हणजे मला बऱ्याच, जसं की मी सायन्सचा सब्जेक्ट तुम्हाला बऱ्यापैकी कव्हर करून देऊ शकतो. एक माझा हा कोर सब्जेक्ट आहे. हा, आता बघा क्वेश्चन नंबर 69. या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय म्हटलं की सगळ्यात जास्त आयनन एनर्जी कोणाची, म्हणजे आयनायझेशन एनर्जी कोणाची असते. आता तुम्हाला एक सांगतो, एक सिंपल रिलेशन, आयोनायझेशन एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर. जितका जास्त पॉझिटिव्ह चार्ज तितकी जास्त आपली आयनायझेशन एनर्जी. जर हे सेम एलिमेंट असेल तर आपण सेंटेन्स काय लिहू, आयनायझेशन एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज ऑन सेम एलिमेंट. मी काय म्हणतो, सेम एलिमेंट. आता इथं सगळे मॅग्नेशियम दिलेत बघा तुम्हाला, मॅग्नेशियम दिलाय, नंतर मॅग्नेशियम प्लस दिलाय, नंतर मॅग्नेशियम प्लस 2 दिलाय, बरोबर. आता तिन्ही केसमध्ये तुम्हाला मॅग्नेशियम दिला, तर या केसमध्ये काय बघायचं, मॅग्नेशियम वर किती जास्त पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे Mg2 प्लस, बरोबर. तर याची आयनायझेशन एनर्जी सगळ्यात जास्त. आणि दुसरं रिलेशन काय असतं, आयनायझेशन एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज असेल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ऑन सेम ॲटम, बरोबर. आता इथे दोन्ही तुमचे पॉईंट कव्हर झालेत. प्लस चार्ज वाढला तर आयनायझेशन एनर्जी वाढते, मायनस चार्ज वाढला तर ती कमी होते, बरोबर. ती काय होते, कमी होते. समजलं तुम्हाला सोल्युशन. बिलकुल डिटेलमध्ये आपण जाऊयात. वरवर शिकून फायदा नसतो, कारण आपल्याला जर कन्सेप्ट माहित नाही तर तुम्ही जर हा कन्सेप्ट आपल्याला माहित असता तर आपण याचा आन्सर देऊ शकलो असतो, बरोबर. आय होप सगळ्यांनी याचा आन्सर Mg+2 केला असावा. नो क्वेश्चन नंबर 70. आणि हा, जसं की पेपर बघताना मला एक पॅराग्राफ दिसला, एक उतारा त्यांनी केमिस्ट्रीवर दिलेला होता आणि त्यात पूर्ण कॅल्क्युलेशन होते, नॉर्मॅलिटी हो, राईट, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेशन. तो पॅराग्राफ पण आपण सॉल्व्ह करून घेऊयात. नो क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा, या क्वेश्चन मध्ये 32 ग्राम मिथेन, म्हणजे आपण असो 32 ग्राम मिथेन, मोलर मास त्याचं दिलेलं आहे 16 ग्राम पर मोल, म्हणजे रेणू वस्तुमान, त्याला आपण काय म्हणतो, रेणू वस्तुमान, इज मिक्स्ड विथ 192 ग्राम ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन किती ग्राम, 192 ग्राम ऑफ ऑक्सिजन, and molar mass of oxygen is 32 gram. Presuming that these gases do not react with each other, that what is the mole fraction of methane? अब मिथेनचं तुम्हाला काय विचारलं, मोल फ्रॅक्शन. आता जे नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी त्यांना तर आता मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, आणि बहुधा ज्यांचं इंजिनिअरिंग वगैरे झालं असावं त्यांना एखाद्या वेळेस हे कळालं असेल
की मोल फ्रॅक्शन मध्ये काय बराचसा कालावधी उलटलेला असतो की आपलं 12वी है ना, 12वीला असतं सायन्स ज्यांचं असतं ते, त्यांना मोल फ्रॅक्शन वगैरे असतं, पण बराचसा वेळ गेल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी आठवत नाही, तर या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचे असतात. तर आपण समोर चालून या गोष्टी शिकणार आहोत डिटेलमध्ये. तरी ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपण सबस्क्राईब करू शकता. ओके, व्हिडिओ जितकं तितका शेअर करा, लाईक करा, म्हणजे तुम्ही शेअर केलं, लाईक केलं तर किंवा मला एक मोटिवेशन मिळेल, चला की आपला व्हिडिओ विद्यार्थी बघतायत, जेणेकरून आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवू, जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडावी आणि एक्झाममध्ये असे क्वेश्चन आले तर आपण त्या क्वेश्चनला व्यवस्थित सॉल्व्ह करू शकलो पाहिजे. आता या क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला काय म्हटलंय की तुम्हाला काय फाइंड करायचं, मोल फ्रॅक्शन. पहिली गोष्ट तर मोल फ्रॅक्शन म्हणजे काय असतं, मोल फ्रॅक्शन म्हणजे काय असतं पहिली गोष्ट ते बघूयात. मोल फ्रॅक्शन म्हणजे, आता बघा, मोल फ्रॅक्शन दोन प्रकारचे असतात आपल्याकडे. एक सोल्युशन असतं, सोल्युशन मध्ये आपलं काय असतं, एक सोल्यूट असतं, एक असतं सोल्यूट आणि एक असतं आपलं सॉल्व्हेंट, बरोबर. सोल्युशन मध्ये सोल्यूट असतं आणि एक सॉल्व्हेंट असतं. आता हे आन्सर की मी 99% करेक्ट म्हणू शकतो, बहुधा 100% पण करेक्ट येऊ शकते, असं काही प्रॉब्लेम नाहीये, पण तरीही एक एक्सपेक्टेड आन्सर की मी देतो तुम्हाला, बरोबर. सॉल्व्हेंट आणि सोल्यूट असतं. आता मोल फ्रॅक्शन काय असतं, मोल फ्रॅक्शन इज इक्वल्स टू काय1 प्लस काय2, याला काय म्हणतो, या सिम्बॉल एक्स ला आपण काय म्हणतो, काय1 प्लस काय2. काय म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. काय1 इज कॉल्ड एज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणा किंवा सॉल्व्हेंट म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आणि x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट. तर या टोटल कन्सेप्टला आपण काय म्हणतो, मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट झाली, सॉल्व्हेंटची आणि सोल्यूटची मोल फ्रॅक्शन मिळून जी आपली टोटल मोल फ्रॅक्शन मिळते, बरोबर. आता मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला कसा असतो बघा, x1 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट विच इज इक्वल्स टू n1 डिवायडेड बाय n1 प्लस n2. आता n1 म्हणजे काय, n1 म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट आणि n2 म्हणजे काय, मोल्स ऑफ सॉल्व्हेंट, बरोबर. मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. आता मिथेनची आपल्याला मोल फ्रॅक्शन विचारली, बरोबर. तर मिथेन काय झालं, आपलं सोल्यूट झालं आणि O2 आपण याला सॉल्व्हेंट पकडूयात. आता प्रश्न पडतो, सर मोल फ्रॅक्शन कसे काढायचे? सोप्पा प्रश्न आहे, मोल फ्रॅक्शन कसे काढायचे. आता मी तुम्हाला सांगतो मोल्स कसे काढायचे. मोल्स कळाले की आपल्याला मोल फ्रॅक्शन कळणार, बिलकुल सिंपल आहे. तर बघूयात आपण, आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तर बघा, मोल फ्रॅक्शन आणि मोल्स मध्ये काय असतो, मोल इज इक्वल्स टू, मोल्स म्हणजे एन इज इक्वल्स टू गिव्हन वेट, म्हणजे जे आपल्याला वेट दिलेलं आहे ते गिव्हन वेट डिवायडेड बाय मोलार मास. आता n1 म्हणजे आपण सॉल्यूटचे फाइंड करू, n1 किती होतो बघा, n1 इज इक्वल्स टू, n1 म्हणजे मी मिथेन साठी पकडणार, n1 म्हणजे माझा मिथेन झाला, हा मिथेन. ओके, मिथेनचं किती गेलेत ग्राम, मिथेनचं वेट दिलं तुम्हाला 32 ग्राम बघा, आणि त्याचं मोलार मास किती दिलं, 16 ग्राम. तर 32 डिवायडेड बाय 16 किती होणार, 2. n1 आला आपला 2, बरोबर. आता n2 बघूयात, n2 म्हणजे आपला ऑक्सिजन झाला, n2 काय आला आपला ऑक्सिजन, म्हणजे याला मी n2 कन्सिडर केलं. ऑक्सिजनचा किती मास दिलं तुम्हाला, 192 ग्राम, आणि O2चा मास किती दिला आपल्याला, मोलार मास 32, तर याला 32 ने डिवाइडेड करा. तर मला वाटतं 32 ने डिवाइड केल्यावर याला किती येतं आन्सर, 192 डिवाइडेड बाय 32 बघा, मला वाटतं 8 यायला पाहिजे, बरोबर. 8 येईल. सीसॅट साठी मॅथमॅटिक्स बिलकुल परफेक्ट पाहिजेत, है ना. आलं 8. आता 8 ला आपण 2 ने डिवाइड केलं तर किती येणार बघा, 8 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर किती, मला वाटतं किती येतं, 192 डिवाइड बाय 32, 6 येते ना. मोलर मास ऑफ ऑक्सिजन 32, राईट. 196 येतं, बरोबर. 8 नाही येणार ना, 6 येत आहे. 192 डिवायडेड बाय 32, राईट. मोलर मास ऑफ ऑक्सिजन इज 8 प्लस 8, 16 प्लस 16 32, बरोबर. 8 6 आलं, 3/2. म्हणजे आपण काय करू, आता मोल फ्रॅक्शन काढूयात. x इज इक्वल्स टू n1 डिवायडेड बाय n1 प्लस n2, म्हणजे आन्सर याचा असायला पाहिजे 2 प्लस 6, किती येणार आन्सर आपलं, 2/8. 2/8 म्हणजे किती येणार, 0.25. तुमचा आन्सर आला 0.25, बरोबर. परफेक्ट आन्सर आहे, 100% करेक्ट आन्सर, 101%, 0.25 द करेक्ट आन्सर. तर हा याच्या मागचा पूर्ण कन्सेप्ट झाला.
तर असे क्वेश्चन आयोग आता विचारणं सुरू करतो. म्हणजे या मागच्या 2-3 वर्षापासून आयोग असे प्रश्न 2019 पासून मोस्टली आयोग असे डिफिकल्ट लेव्हलचे प्रश्न विचारतोय. तर याच्यासाठी आपल्याला ह्या कन्सेप्टची माहिती असायला हवी. ओके. या कन्सेप्टची माहिती असायला हवी. मला वाटतं हे केमिस्ट्रीचे क्वेश्चन होते. हे क्वेश्चन तुमचे कळाले तुम्हाला प्रश्न? बरोबर. आणि एक क्वेश्चन फिजिक्समध्ये केमिस्ट्रीचा मिक्स केला होता. तो क्वेश्चन मी सांगतो तुम्हाला. बाकी सायन्सचे प्रश्न पुन्हा मी एक व्हिडिओ बनवतोच आहे. तर तरी आपण ते पण बघून घेऊयात, राइट? आता बघा हा प्रश्न किती सोपा आहे. त्यांनी काय म्हटलंय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली दिलेले स्टेटमेंट बघा आणि करेक्ट कुठले ते सांगायचे आहेत. एन ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता ॲटम मध्ये काय असतं? ॲटम मध्ये काय असतं? इक्वल प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन्स, बरोबर. इक्वल प्रोटॉन्स, इक्वल इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आता मला सांगा, एका ॲटम मध्ये 10 पॉझिटिव्ह चार्ज असतील तर ऑब्व्हियस 10 निगेटिव्ह चार्ज असणार, बरोबर. +10 -10 कॅन्सल झालं म्हणजे तो इलेक्ट्रिकल न्यूट्रल आला, बरोबर. आता त्यांनी काय म्हटलं, तर निगेटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इज इक्वल टू द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑफ ऑल द ऑर्बिट इन इलेक्ट्रॉन. मला सांगा, आता ॲटम मध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव्ह असतो, बरोबर. आणि इथे इलेक्ट्रॉन असतात. आता हे सेकंड विधान तुम्हाला काय वाटतंय? तर त्यांनी काय म्हटलं, की केंद्रकाभोवती फिरणारा सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत भार व केंद्रावरील ऋण भार समान असतो. शक्य आहे का? न्यूक्लियसचा चार्ज काय असतो आपला? पॉझिटिव्ह. आणि इथे त्यांनी काय म्हटलं? निगेटिव्ह. म्हणजे हे स्टेटमेंट रॉंग झालं ना. म्हणजे तुमचं स्टेटमेंट ओन्ली 1 करेक्ट असायला पाहिजे. तर आपण काय म्हणू शकतो? ए करेक्ट, बी इज इनकरेक्ट, राइट? तर हे आन्सर तुमचं असायला हवं. कळालं तुम्हाला? हा एकंदरीत आपला केमिस्ट्री विषयाचा प्रश्न. तुम्हाला वाटतं केमिस्ट्रीमध्ये 7 to 8 प्रश्न, 8 प्रश्न विचारलेत. म्हणजे 8 प्रश्न म्हणजे किती? जवळपास 16 मार्क. 16 ते 14 मार्काचा वेटेज आपल्या केमिस्ट्रीला यावेळेस होता. मला वाटतं तुम्हाला समजलं असावं. बाकी सायन्सचे विषयाचे व्हिडिओ सोल्युशन्स मी प्रोव्हाईड करतोय. ठीक आहे. नंतर आपण हा सायन्स पूर्ण एक प्रॉपर एमपीएससीसाठी, राज्यसेवा असो या कंबाईन असो, त्यासाठी प्रॉपर आपण कोर्स तयार करूयात, जेणेकरून आपलं सगळं सायन्स प्रॉपरली कव्हर होणार. वर करून फायदा नाही, की आपण थोडंसं नोट्स वाचल्या, नोट्स वाचून आपण आपले क्वेश्चन पाठांतर केली, फायदा नसतो. तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल तर तुम्ही आरामात क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि कन्सेप्ट बिलकुल सिंपल असतात. आता आयोगाने काय केलंय, थोडेसे हाय लेव्हलचे कन्सेप्ट विचारणं सुरू केलं. ते आपल्याला थोडंसं एक नॉर्मल 10% 20% जरी माहीत असलं तर आपण आन्सर देऊ शकतो. ओके. तरी सर्वांना विनंती करतो, की जेणेकरून माझं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेणेकरून मला एक मोटिव्हेशन मिळेल, की नवीन-नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर यावेत. तुम्हाला सायन्स या विषयाबद्दल गांभीर्य कळावं. त्या विषयाचे तुमचे मार्क पुन्हा नेक्स्ट एक्झाममध्ये नको जायला. आता कंबाईन येतोय, बरोबर. कंबाईन एक्झामसाठी किंवा नेक्स्ट राज्यसेवा जी येते, त्यासाठी आपण पूर्ण एक प्रॉपर कोर्स तयार करूया, जेणेकरून तुमचं सायन्स हे पूर्ण कव्हर होईल विथ डिटेल कन्सेप्ट. ओके. आय होप यू आर डुइंग वेल. तुम्ही सगळे व्यवस्थित असाल. पेपर सगळ्यांचा चांगला गेला असावा, ही अपेक्षा करतो. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. नेक्स्ट व्हिडिओ आपण उद्या वगैरे अपलोड करूयात. ओके. थँक यू.